सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही। देहेच विदेही भोगदशा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने तू पाप पुण्यांगा। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो। शरच्चंद्र बिंबा ननम चारुहासं, लसत्कुंडलांक्रांत गंडस्थलांगम। जपारागबिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः। सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता। ओम नमो दानेश्वरा, ओम नमो दानेश्वरा, दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा, ओम नमो दानेश्वरा, ओम नमो दानेश्वरा, ओम नमो दानेश्वरा, ओम नमो
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण हो स्वामी तुकया देवा यावरीन करावा भेरो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो विठ्ठल विठ्ठल सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याचे एकनिष्ठानी निडवळ भक्त असणारे महान भगवत भक्त संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण विश्ववंदे विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठली साधना केली आणि त्या साधनेचं फल आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं याचा विचार या अभंगामध्ये मांडलेला आहे विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ पाहिला तर तुकोबराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये नामस्मरण केलं करत असताना कसं केलं सतत केलं अखंड केलं सदा नामघोष केला त्या नामघोषाचा परिणाम अशा जीवनामध्ये झाला सदा नामघोष केला त्या भगवान परमात्म्याची सतत हरिकथा केली हरिकथा आणि नामघोष सतत आणि सदा केला त्याचा परिणाम असा झाला सदा नामघोष केल्यामुळं सदा हरिकथा केल्यामुळं आमचं जीवन हे सदा समाधानाला प्राप्त झालं सदा नामघोष सदा हरिकथा तेने सदा चित्ता समाधान आम्हाला प्राप्त झालं कशामुळं एकच साधना केली सदा नामघोष केला सदा हरिकथा केली त्याचा परिणाम असा झाला आमचं चित्त सदा समाधानाला प्राप्त झालं विचारलं महाराजांना तुकोबराय तुम्हाला फक्त समाधानच प्राप्त झालं का
नाही म्हटले. तुकोबराय म्हटले संपूर्ण जग झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपे जाईपर्यंत, मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव हा सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. पण ते सुख जगाला प्राप्त होत नाही. प्रत्येक जण सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे, पण त्याला सुख सापडत नाही. पण आम्हाला या नामघोषामुळं, या हरिकथेमुळं नुसतं सुख प्राप्त नाही झालं, तर सर्व सुखाची प्राप्ती झाली. सर्व सुख ल्यालो, सर्व सुख ल्यालो. ल्यालो म्हणजे ते सर्व सुख आम्ही आमच्या अंगावरती त्याचे अलंकार धारण केले. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आणि आनंदे निर्भर डुलतसो. एवढा आनंद त्या नामघोषामध्ये आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. त्या आनंदाला आता कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. निर्भर स्थितीमध्ये तो आनंद प्राप्त झाला. आपल्या आनंदाला भीती आहे, पण संत महात्म्याच्या आनंदाला भीती राहिलेली नाही. तुकोबराय म्हणतात आनंदे निर्भर डुलतसो. एवढंच मिळालं का महाराज? विठ्ठल विठ्ठल एवढंच मिळालं का महाराज? तुकोबारांना विचारलं. महाराज म्हणले असं नाही, आम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाली. निर्भय स्थितीमध्ये आमचं जीवन प्राप्त झालं. आता आम्हाला कशामुळे प्राप्त झालं? तर एकच कारण, सदा नाम घोष, सदा हरे कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो. आनंद प्राप्त झाला, सर्व सुखाची प्राप्ती झाली, चित्त सदा समाधानाला प्राप्त झालं, नामघोषामुळे प्राप्त झालं. आणखीन काय मिळालं? तुकोबराय म्हटले आम्ही आता कोठे आहोत, काय करत आहोत, याचं सुद्धा आम्हाला आता भान राहिलेलं नाही. देहामध्ये असतानाच विधेयी अवस्था प्राप्त झाली. कशामुळं? एकच कारण, सदा नामघोष. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही, म्हणजे देहात असतानाच विदेही अवस्था प्राप्त झाली. कशामुळं? सदा नामघोष केल्यामुळं, सदा हरी कथा केल्यामुळं ही अवस्था मला प्राप्त झाली. एवढंच मिळाले का? नाही. तुकोबराय म्हटले अग्नी पाहिलाय का तुम्ही? अग्नी हा पवित्र आहे. अग्नी कसा आहे? पवित्र आहे. अग्नीमध्ये तुम्ही अपवित्र वस्तू टाकली तरी अग्नी अपवित्र कधी होत नाही. किंवा अग्नीमध्ये पवित्र वस्तू टाकली तरी अग्नी कधी पवित्र होत नाही. म्हणजे अग्नी हा कायमचाच पवित्र असतो. अग्नीला अपवित्र करण्याचा जरी प्रयत्न केला तरी अग्नी कधी अपवित्र होत नाही. अग्नीने एकदा यज्ञ पेटवला तरी अग्नी पवित्र होत नाही, तो काय पहिलाच पवित्र आहे. किंवा अग्नीने एखादं प्रेत जाळलं म्हणून अग्नी अपवित्र होत नाही. तसं म्हटले तुकोबराय म्हटले आमचं जीवन हे अग्नीप्रमाणे झालं. आता आमच्या जीवनामध्ये पाप जरी आलं आणि पुण्य जरी आलं तरी त्याचा लवलेश आमच्या जीवनामध्ये आता प्राप्त होत नाही. पाप पुण्याच्या जीवनाच्या पलीकडे आमचं जीवन निघून गेलं. कशामुळं? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदो पाप पुण्यांगा. कशामुळे? एकच कारण, सदा नामघोष, सदा हरी कथा. सदा हरी कथा केल्यामुळं, सदा नामघोष केल्यामुळं काय काय प्राप्त झालं? सदा समाधानाने चित्त प्राप्त झालं, सर्व सुखाची प्राप्ती झाली, आनंदामध्ये जीवन प्राप्त झालं, निर्भय स्थिती प्राप्त झाली. कुठं आहोत याचा आठव नाठव गेला. भावाभाव आता कुठल्याही प्रकारचा आठव राहिलेला नाही. देहामध्ये असताना विधेयी अवस्था प्राप्त झाली. अग्नीप्रमाणे जीवन प्राप्त झालं. सुख दुःखाच्या पलीकडे निघून गेलं. एकच कारण, सदा नामघोष, सदा हरी कथा. ह्या सगळ्या गोष्टीचं कारण म्हणजे सदा नामघोष. विठ्ठल विठ्ठल सालाबादाप्रमाणे प्रतिवर्षी चालू असणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष सांगता येत वर्ष सांगता येत नाही. म्हणजे बऱ्याच सप्त्याच्या ठिकाणी वर्ष असतं. दुसरं वर्ष, पहिलं वर्ष, कुणाचं 50 वर्ष, कुणाचं 100 वर्ष, कुणाचा 500 वर्ष. इथं आकडाच सांगता येत नाही. एवढे वर्ष झाले. कोणी म्हणते आमच्या आजोबाच्या काळात होता, कोणी म्हणते आमच्या पंजोबाच्या काळात होता. असे सप्ते केले, तसे सप्ते केले, म्हणजे कोणाला हे आता सांगता येत नाही. एवढा अनादि म्हणा, या सप्त्याला अनादि म्हणता येईल. अनादि काळापासून हा सप्ताह चालू आहे. वर्ष सांगता येत नाही. असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह.
आणि ह्या सप्ताहामध्ये आजच्या ह्या तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यापर्यंत आली. गेल्या वर्षी एक दिवस येण्याचा योग प्राप्त झाला होता आणि यावर्षी कीर्तनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या ठिकाणी बोलण्याचा माझा अधिकार नाही, मोठमोठी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण महाराष्ट्राने ज्यांच्याकडे गायनाकडे बघावं, ज्यांच्या अभ्यासाकडे बघावं असे आमचे अंगद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसमोर मी काय बोलावं, पण ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ना तरी बालक बोबडा, बोली का वाकुडा वेचुका, पावली ते चोज करुणी माऊली रेजे जेवजी. काय असतं माहिती का, आई बापाचा स्वभाव असतो. कसा असतो, ज्ञानोबरांची ओळी बरं का त्याला. आई बापाचा स्वभाव असतो, आपलं लेकरू कसंही बोललं, काहीही बोललं तरी त्याच्या अवगुणावर गुणावर काय टाकायचं, पांघरून टाकायचं. का, तो मायबापाचा स्वभाव असतो. जैसा स्वभाव आहे मायबापाचा, आपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. जेवढे बोलता बोबडे गोडवाटे, बोलता बोबडे गोडवाटे, हरी बोल. बोलता बोबडे गोडवाटे, बोलता बोबडे गोडवाटे. कैसे कैसे बाळ माझी आवडे, माझी आवडे. कैसे कैसे बाळ माझी आवडे, कैसे कैसे बाळ माझी आवडे. बोलता बोबडे शब्द गोड, बोलता बोबडे शब्द गोड, बोलता बोबडे शब्द गोड, बोलता बोबडे शब्द गोड. बोलता बोबडे शब्द गोड. म्हणजे कसंही बोललं तरी आई बापाला त्याचे शब्द कसे असतात, गोडच वाटत असतात. शिव्या जरी लहान लेकरांनी दिल्या तरी आईबाप त्याचं काय करतात, कौतुकच करतात. तसं या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभात मध्ये जे माझे आईबाप आहेत, आज तर खरे त्यांच्या पुढे माझी परीक्षा आहे. विठाला विठाला उपस्थित सगळे परिचयाची मंडळी, हरिभक्त परायण महाराजांचं नाना महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो. एवढे मोठे अधिकारी माणसं या ठिकाणी कीर्तनामध्ये येऊन बसतात. खरं तर आपला अधिकार नसताना अधिकारी माणसासमोर बोलणं म्हणजे एक परीक्षा देण्यासारखं असतं. नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणावर मी दंडवत करतो. हरिभक्त परायण या ठिकाणी पकवाजावरती अत्यंत गोड साथ करणारे आमचे हरिभक्त परायण राम महाराज. खरं तर त्यांच्या हाताकडे पाहिल्यानंतर असं मला वाटतं, कसं वाटतं भाऊजी माहिती तुम्हाला, ये ठाकूर हात मुझे दे दो, असं मला वाटतं. एवढा गोड हात आहे आणि दमदार हात आहे. माझा हात गेलाय जरा थोडा. विठाला विठाला विठाला. राम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे आनंदी महाराजांची ही वारकरी शिक्षण संस्था जाम समर्थ या ठिकाणी ही विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणी ज्ञानोबराय होईल, कोणी तुकोबराय होईल, कोणी चोकोबराय होईल, कोणी काय होईल सांगता येत नाही महाराज. म्हणून त्यांना आताच दंडवत. विठाला विठाला. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोणची कोणाला उपासना घडेल आणि कोण कोणत्या पदावरती जाईल सांगता येत नाही महाराज. निकमबाबा म्हणून होते, निकमबाबा आळंदीमध्ये. निकमबाबाचं असं वैशिष्ट्य होतं, दररोज धर्मशाळेमध्ये जायचं. त्यावेळेस धर्मशाळा विद्यार्थ्यांनी भरलेली राहायची त्यावेळेस बरं का. या महाराज या. राम विठाला विठाला बाबांचं वैशिष्ट्य असं होतं, ते म्हणायचे विद्यार्थी त्यावेळेस धर्मशाळेमध्ये विद्यार्थी राहायचे त्यावेळेस. पण आताची परिस्थिती फार अवघड आहे. धर्मशाळा ही धर्मशाळा विद्यार्थ्यांनी भरलेली राहत नाही, वरडाने भरलेली राहते. विठाला विठाला. पूर्वी
असं म्हणायची आळंदी देवाची, आता लग्नाची म्हणायची वेळ आली. विठाला 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 वा वा. नवरदेवाचीच खरी आळंदी झाली. निकमबाबाचा नियम असा होता, विद्यार्थी राहायचे धर्मशाळेमध्ये, रोज सकाळी पहाटे 4ला उठून उंबरट्याची पूजा करायची. का? या धर्मशाळेमध्ये राहणारा कोणा एखादा विद्यार्थी असा असेल की त्याचा अधिकार किती मोठा असेल, कोणी मामासाहेब दांडेकर होईल, कोणी ज्ञानोबराय होईल, कोणी तुकोबराय होईल, कोणी लक्ष्मणबुवा इगतपुरीकर. तिथून सप्ताह चालू आहे म्हणे ह्या आपल्या ह्या सप्ताहाचा, असं मला कळलं. लक्ष्मणबुवा पुरुषोत्तमपुरी, तिथून सप्ताह चालू आहे. म्हणजे जोग महाराजांचे 4 शिष्य, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, पुन्हा मारुतीबुवा गुरव, मामासाहेब दांडेकर आणि बंकटस्वामी महाराज, हे जोग महाराजांची परंपरेतले हे शिष्य मंडळी. तिथून हा आपला सप्ताह चालू आहे असं मला कळलंय. म्हणजे एवढा अनादिकालाचा सप्ताह जोग महाराजांनाच मला वाटतंय 100 वर्षाच्या पुढे होऊन गेले वर्ष. मग सप्त्याला किती वर्ष झाले असतील? विठाला विठाला विठाला. आता नाना या ठिकाणी बसलेले आहेत, तिकडे महाराज उभे आहेत, आणि त्यात पुन्हा आणखीन महाराजांची भर पडली. नंतर मला तर आता वेपतुष्य शरीरे मे रोम हर्षश्च विठाला विठाला. असो, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, टाळकरी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत, गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझे खरं तर हे कीर्तन सासरवाडीतले, आजचं कीर्तन सासरवाडीतले. सासरवाडीतलं कीर्तन म्हणल्यानंतर तर आता बरेच या ठिकाणी महाराज लोक जावाईत, ह्या आसनगावचे महाराज मंडळी, 4-5 महाराज मंडळी आसनगावचे जावाईत आहेत ना. ते आले नाहीत, गेल्या वर्षी होते. विठाला विठाला एका महाराजांनी त्याग केला म्हणून काय सगळे महाराज त्याग करीत नाही. विठाला विठाला. असो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हरिभक्त परायण ज्यांचं हे यूट्यूब चॅनल आहे, आमच्या सोबत बारशिवून या ठिकाणी प्रवास करत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यूट्यूब चॅनल, त्यांचं नाव माऊली भक्ती. माऊली भक्ती हे चॅनल आहे. हे कीर्तन जर तुम्हाला परत पाहायचं असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, पुन्हा आणखीन काय फॉलो करा, पुन्हा आणखीन काय असते घंटीला क्लिक करा, हे असं बरंच काय असते. माऊली भक्ती हे चॅनल आहे. या चॅनलवरती परतही कीर्तन तुम्हाला पाहायचं असेल तर माऊली भक्ती नावाचं चॅनल तुम्ही त्या ठिकाणी सर्च करायचं आणि त्यावरती ते सगळं ते करायचं. विठाला विठाला आमचं सारथ्य पण ज्यांनी केलं, आमचे पांडुभाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सोबत आलेले हरिभक्तपर्यंत आमचे सुनील महाराज आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला इथंच चालू करतो. विठाला विठाला आपण जर या मृत्यूलोकाचं चिंतन केलं तर या मृत्यूलोकामध्ये 3 प्रकारचा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. 3 प्रकारचं जीवन आपल्याला पाहायला मिळतंय. लक्ष देऊन ऐका बरं का. बरेच जण म्हणतात महाराज आमच्या गावातल्या लोकांना हसवायला लागतंय. मला आल्यानंतर कळालं हसवायला लागतं, पण ही अधिकारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज, त्यांच्या समोर जर मी हसवायला चालू केलं तर माझं हसू होईल. विठाला 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 विठाला. 3 प्रकारचं जीवन आपल्याला पाहायला मिळतंय. एक आहे भगवान परमात्म्याचं जीवन, एक आहे तुमचं आमचं सामान्य माणसाचं जीवन आहे, आणि एक आहे संत महात्म्याचं जीवन. एवढं जर तुम्हाला नाही कळालं तर आणखीन पुढे सांगतो. भगवान परमात्म्याच्या जीवनाचं ध्येय उद्दिष्ट वेगळं आहे, तुमच्या आमच्या जीवनाचं ध्येय उद्दिष्ट वेगळं आहे, आणि संत महात्म्याच्या जीवनाचं ध्येय उद्दिष्ट वेगळं आहे. आणखीनही पुढे सांगतो. भगवान परमात्म्याचा सुद्धा एक धंदा आहे, तुमच्या आमच्या जीवाचा एक सुद्धा धंदा आहे, आणि संत महात्म्याचा सुद्धा धंदा आहे. पण वर्णन करत असताना
दोघा जणाच्या धंद्याचं वर्णन या गादी महाराजांनी केलं पाहिजे. एका जणाच्या धंद्याचं वर्णन या गादी महाराजांनी केलं नाही पाहिजे. कोणाचं धंद्याचं वर्णन केलं नाही पाहिजे? जीवाच्या धंद्याचं वर्णन या गादीवर महाराजांनी करू नये. मग कोणाकोणाचं वर्णन करावं? एक तर भगवान परमात्म्याच्या जीवनाचं धंद्याचं वर्णन करावं किंवा संत महात्म्याच्या जीवनाचं वर्णन या गादीवरती करावं. का बरं भगवान परमात्म्याच्या जीवनाचं वर्णन का करावं? संत महात्म्याच्या जीवनाचं वर्णन का करावं? तुमच्या आमच्या सामान्य जीवाचं वर्णन का करू नये? त्याचंही कारण असं आहे, शास्त्र सांगतं, संत महात्मे सांगतात, जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करून घेत नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनाचं वर्णन होत नाही. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या जीवनाचं वर्णन होतं याचं एकच कारण आहे, संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये 4ही प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करून घेतलेले असतात. 4 प्रकारचे पुरुषार्थ संत महात्म्याच्या जीवनामध्ये असतात म्हणून त्यांच्या जीवनाचं वर्णन होतंय. धर्मार्थ काम मोक्षानाम यद्य गोपीन भिद्यते. 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. कोणते कोणते? 4 प्रकारच्या गोष्टी आहेत. त्या 4 प्रकारच्या गोष्टी माणसाने जिंकायच्या, मग तुमच्या जीवनाचं वर्णन करता येईल. 4 प्रकारच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे जग जिंकायचं. जग काय जिंकायचं? जग जिंकायचं. पण मला सांगा, जग कोणी जिंकलं? जग संत महात्म्याने जिंकलं. आपल्याला जग जिंकता येत? अहो, साधं घर आपल्याला जिंकता येत नाही. घरात आपलं कोणी ऐकत नाही. गावात सरपंच व्हायचं म्हणलं तरी भानगडी खूप आहेत. सरपंच सुद्धा होणं अवघड आहे. आणि जग आपण कधी जिंकणार? गावात घरात आपलं काही चालत नाही तर जगावर आपण कधी सत्ता गाजवणार? पण संत महात्म्याने जगावरती सत्ता गाजवली, महापुरुषांनी जगावरती सत्ता गाजवली म्हणून त्यांचं आज नाव आहे विठ्ठल विठ्ठल. 750 वर्ष झाले आज ज्ञानोबारायांना जाऊन. किती? 750 ते 750 वर्ष झाले ज्ञानोबारायांना जाऊन. पण आजही एकही असं घर नाही की ज्या घरामध्ये माऊली ज्ञानोबारायांचा फोटो नाही. तुकोबारायांना 400 वर्ष झाले जाऊन, पण आज असं घर नाही की ज्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा फोटो नाही. छत्रपतींना जाऊन 400 वर्ष झाले, पण असं घर नाही की ज्या घरामध्ये छत्रपतीचा फोटो नाही. मी जर असं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुम्हाला म्हटलं का जय म्हणा म्हणून? तुम्हाला मी म्हटलं नाही जय म्हणा म्हणून, पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर तुमच्या ओठातून जय बाहेर पडते. त्याचं एकमेव कारण त्या महापुरुषाची ती ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. भया तुझं नाव काय रे? विनायक. वा वा. लग्न झालंय का? नाही? करायचंय का? लाजू नको की. करायचंय का? पहिल्यांदा भेटायला कोणाला तू मध्येच नंबर लावायला. आमच्या मोबाईलमध्ये 50 बायोडाटे आहेत. कुठं गेलं की चहा प्यायला गेलं महाराज, ते चहा कमी ते बायोडाटेच अगोदर पुढे ठेवलेले असते. नाव काय म्हटलं तुझं? वा वा. वडिलांचं? सुभाष. आजोबाचं? वा वा वा. पंजोबाचं? नाही. खापर पंजोबाचं? दापर पंजोबाचं? निपर पंजोबाचं? हे तर माहितीच नाही मला सांगा, निपर पंजोबा होतं म्हणून दापर पंजोबा होता की नाही? बरोबर आहे की नाही? ही रक्त परंपरा आहे ना आपली. ही काय आहे? रक्त परंपरा आहे. निपर पंजोबा होता म्हणून दापर पंजोबा, दापर पंजोबा होता म्हणून खापर पंजोबा होता की नाही? बरोबर आहे की नाही? खापर पंजोबा होता म्हणून पंजोबा, पंजोबा होता म्हणून आजोबा. ही सगळी रक्त परंपरा आहे आपली. सगळे गेले महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाली मोठी. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू
तोही तैसा झाला, सगळे गेले महाराज. आपल्याला त्यांचं नाव सुद्धा सांगता येत नाही. पंजोबाचा, खापर पंजोबाचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये आता शिल्लक नाही. मला सांगा, ज्या रक्ताने आपल्याला जन्माला घातलं, ज्या रक्त आपल्या अंगामध्ये खेळते, त्या रक्ताचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये शिल्लक नाही. आणि मला सांगा, 750 वर्ष झाले ज्ञानोबारांना जाऊन, हाय का रक्ताचा संबंध? हाय का बांधाला बांध? ज्ञानोबराय कुठं पुणे जिल्ह्यामध्ये तिकडं आळंदीमध्ये समाधी घेतलेली ज्ञानोबरायनी, आपण कुठं इथं आसन गावामध्ये, हाय का काय संबंध? बांधाला बांध आहे का? भावकी आहे का भावकी? काही सुद्धा संबंध नसताना त्या ज्ञानोबरायांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तनकाराला पुढे जाता येत नाही. विठ्ठल विठ्ठल एकच कारण आहे, त्याचं एकच कारण आहे, या संत महात्म्याने जगावरती सत्ता गाजवली म्हणून त्यांचं आज नाव आहे. जग जिंका, जग जिंकल्याच्या नंतर तुमचं वर्णन या गादीवरती करता येईल. पण काय करावं लागेल त्याच्यासाठी? जग जिंकावं लागेल. दुसरी गोष्ट, काळ जिंकायचा आहे. काळ काय जिंकायचंय? काळ. काळ आपल्याला जिंकता येत नाही. काळाची सत्ता आपल्यावर आहे, आपली सत्ता काळावरती नाही. काळ आला की जशी स्थिती आहे तसं त्या ठिकाणी काळाच्या ताब्यामध्ये जावं लागतं. असं म्हणता येत नाही की आता त्या ठिकाणी थोडासा कापूस घालायचा राहिलाय आणि शेतातला काढायचा राहिलाय किंवा हे राहिलंय ते राहिलंय, असं म्हणता येत नाही. काळ आला की लगेच जावं लागतं आपल्याला. कारण आपण काय आहोत? पराधीन आहोत, काळाच्या ताब्यामध्ये आहोत. पण संत महात्म्याने काळ जिंकला महाराज. कसा जिंकला? तुकोबारांचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्या काळाच्या मुंडक्यावर पाय दिला, मुंडक्यावर. जग काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला खाय, पण आम्ही माथा दिला पाय. त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन आम्ही भगवान परमात्म्याच्या धामाला प्राप्त झालो. आम्ही त्या काळाला काय केलंय? जिंकलेलं आहे. आपल्याला काळ जिंकता येत नाही. काळाची सत्ता आपल्यावरती आहे. काळ आला की आपल्याला जावं लागतं. असं कोण आहे बरं? हातवर करा बरं ज्याला असं वाटतंय आपण मरावं. हातवर करा बरं. आपण मरावं असं कोणाकोणाला वाटतंय? अहो मरणाऱ्या माणसाला सुद्धा वाटत नाही आपण मरावं. म्हणजे जे आता मरणाच्या स्थितीत आहे, आता ते तासाभराने जाणार आहे, पण त्याला जर विचारलं मरायचंय का, ते म्हणतात नाही मरायचं. ज्ञानोबरायांची वय ज्ञानोबराय म्हणतात, अहो मरण तर जाऊ द्या तिकडं, मराव तर कोणाला वाटत नाही, पण मर शब्द सुद्धा माणसाला आवडत नाही. आगा मर हा बोलणं साहती, मरण हा शब्द सुद्धा माणसाला आवडत नाही. कोणाला मरा वाटतंय? कोणाला सुद्धा हात वर करायची हिंमत होत नाही, कारण कोणालाही मरावं वाटत नाही. काय झालं? एकदा पाकिस्तानहून अतिरेकी आली. किती? 10. किती आले? 10 अतिरेकी आले. कुठून आले? पाकिस्तानहून जिथे अतिरेकी, दुसरी कोणी येत नाहीत. पाकिस्तानहून 10 अतिरेकी आले. कुठं आले? भारतात आले. भारतात आल्याच्या नंतर मुंबई ताज हॉटेलवरती हल्ला केला. 164 माणसं मारली. किती? 164 माणसं मारली तिथं ताज हॉटेलवरती. तिथून आले डायरेक्ट बीड जिल्ह्यात. कुठं?
बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यातून माजलगावातून आष्टीतून 4 वाजले आष्टीत यायला. त्यांना माहीत होतं सप्ताह चालू आहे. कुठं? आसनगावामध्ये सप्ताह चालू आहे, त्यांना माहीत होतं. कोणी सांगितलं काय माहीत, पण सप्ताह चालू आहे असं तिथं. म्हणजे जिथं गर्दी आहे तिथंच ते घुसतात ना, कुठंही घुसत नाहीत. जिथं असे शेतातल्या माणसावर ते बॉम्ब टाकतील का एक स्पेशल माणूस बघून? नाही. जिथं गर्दी आहे तिथंच ते घुसतात. त्यांना कळालं की सप्ताह चालू आहे, भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह चालू आहे. तिथं जर आपण बॉम्ब टाकला, काही गोळ्या घातल्या तर माणसं आपल्याला सापडतील. म्हणून 10 तेरिकी 4च्या गाडीनं आसनगावला आले. पंक्तीत वगैरे जेवले. जेव घातलं की तुम्ही अतिरेक्याला? नाही. जेवल्याच्या नंतर बघा आता माझ्याकडं किती अतिरेक आहेत? 10. 2 त्या कोपऱ्या उभं राहिलेत, दिसले का? बघा 2 ह्या तोंडाला यायच्या तोंडाला उभं राहिले. किती झाले? 4. 2 माग विद्यार्थी मंडळी, 2 माग, 2 इकडं टाळकरी मंडळी. किती झाले? 8. एका अतिरेक्याने आमच्या राम महाराजांच्या छातीवर बंदूक ठेवली. आता मला सांगा, थाप टाकायची ताकद आहे का? बंदूक ठेवली ना, माझ्या खांद्यावर नाही ठेवली. एक तिकडं सुनील महाराजांच्या खांद्यावर ठेवली. कारण माझ्या ठेवली ती मी बोलणं बंद होईल ना, आणि बोलणं जर बंद झालं तर कीर्तन बंद होईल. मी कधी कीर्तन 8 पाहिजे, तुम्ही कधी घरी जायचं. त्यामुळे माझ्या खांद्यावर काय ठेवली नाही. पण असं म्हटल्याच्या नंतर मी त्या अतिरेकाला थोडं विनंती केली. त्यांचा एक बॉस होता. बॉस असतं ना प्रत्येक गोष्टीमध्ये, तसा त्या बॉसला विनंती केली की अरे बाबा, तुम्ही आता बंदुकी आणल्या म्हणजे काय करणार आहेत? आता सगळ्यांना शूट करणार आहेत, मारणार आहेत. ते काय पेढे थोडेच आणले होते त्यांनी वाटायला. आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी कीर्तन ऐकलंय, मग हे पेढे घेऊन जा म्हणून असं होणार नव्हतं. बंदुकी आणल्या म्हणल्यानंतर ते काय करणार आहेत? आता सगळ्यांना मारणार आहेत. म्हटल्यानंतर मी त्या विनंती केली त्या बॉसला, अरे बाबा, हे सगळे सज्जन माणसं आहेत, हे सगळे कशाला आलेत? कीर्तन आलेत. हे काय तमाशाला आलेत का? ही सगळी कीर्तन ऐकण्याकरता आलेली मंडळी, सगळी सज्जन माणसं आहेत. भ्रष्टाचाराचा एकही आरोप यांच्यावरती आतापर्यंत लागलेला कोणीही कोर्ट कचेरी पोलीस स्टेशनला गेलेलं कोणी तंबाखू खात नाही, कोणी बिडी ओढत नाही, कोणी दारू अजिबात गावामध्ये कोणी पित, असं मी त्या अतिरेकाला सांगितलं. खरं आहे का हे खरं आहे का? पण मी त्याला सांगायला, दारू कोणी गावामध्ये, निर्व्यसनी गाव आहे, कोणी सुद्धा दारू पित नाही. सुपारीचं सुद्धा, खंडाचं सुद्धा व्यसन गावामधल्या तरुणांना, म्हाताऱ्या माणसांना नाही. मी त्या अतिरेकाला पटवून दिलं. असं म्हटल्यानंतर त्याला थोडी दया आली. येत नाही त्या यमासी करुणा, त्याला करुणा नसते. पण दृष्टांतात आली त्याला थोडी दया. त्याने सांगितलं, महाराज ठीक आहे म्हटलं, मी सगळ्यांना नाही मारणार, एकाला कोणाला तरी मारतो म्हटलं. काय म्हटलं? एकाला कोणाला तरी मारतो. आता तो काय म्हणतोय अतिरेकी? सगळ्यांना नाही मारणार, मी एकाला कोणाला तरी मारणार आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो सगळ्यांना. तो अतिरेकी काय म्हणतोय? मी सगळ्यांना नाही मारणार, एकाला कोणाला तरी मारणार आहे. मग आता तुमच्या बसलेल्या पैकी एकाचं कोणाचं नाव मी त्याला सांगू? हात वर करा. सगळ्यांना वाचविण्यासाठी कुणीतरी तयार व्हा की एक जण. सगळ्यांना वाचवायचे घे. गावासाठी एक जणांनी प्राण दिलेले काय अडचण आहे? कोणीतरी हात वर करा. अहो मला सांगा आनंदी महाराज, अतिरेकी आलेत का? अतिरेकी आलेले नाहीत, दृष्टांत चाललेला आहे. मला सांगा, दृष्टांतातले अतिरेकी मारणार आहे. मरण्याची तर एवढी जर भीती असेल, दृष्टांतातल्या अतिरेकीची जर एवढी भीती असेल, खराखोर अतिरेकी आले काय करायचं? मला एवढंच सांगायचं आहे, माणसाला काय आहे? मरणाची भीती आहे. मरावं कुणाला वाटत नाही, पण तरी सुद्धा आपल्याला मरावं लागतं महाराज. का? कारण आपण काळाच्या ताब्यामध्ये आहोत, काळ आपल्या ताब्यामध्ये नाही. पण संत महात्म्याने काळ जिंकला. काळ जुलाम सलाम करी, तुकया घरी राबत असे. तुकोबरायांच्या घरी काळ राबत होता. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. एवढ्या काळाला तुकोबरायाने जिंकलं महाराज. पहिली गोष्ट जिंकायची, जग जिंकायचंय तर तुमच्या जीवनाचं वर्णन होईल. दुसरी गोष्ट जिंकायची, काळ जिंकायचा आहे तर तुमच्या जीवनाचं वर्णन होईल. तिसरी गोष्ट जिंकायची, इंद्रिय. संत महात्म्याने इंद्रिय जिंकली महाराज. संत महात्म्याने विठाला विठाला विठाला
काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. किंवा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घररिते. संत महात्म्याने इंद्रिय जिंकली आणि चौथी गोष्ट जिंकायची देव जिंकायचा. देव मला सांगा, एक वेळेस काळ नाही जिंकला तरी चालतंय, एक वेळेस इंद्रिय नाही जिंकले तरी चालेल, एक वेळेस जगावर सत्ता नाही गाजवलं तरी चालेल, पण देव जर जिंकला ना, देव, बाकीचं काही जिंकायची गरज नाही. देव जिंकला की बाकीचं आपोआप येतंय बघा. तो हरी आला हाता आणि मग कैची भय चिंता. एकदा भगवान परमात्म्याला जिंकलं की बाकीचं काही जिंकायची गरज पडत नाही. आणि संत महात्म्याने देवावर सुद्धा सत्ता गाजवली. विठ्ठल विठ्ठल. किती सत्ता गाजवली संत महात्म्याने. अभंग मालिकेमध्ये आहे. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चरम रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे. शेलेविनी सज्जन कसाया विकू लागे. मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. घडी माती वाहे घोऱ्या कुंभाराची. हुंडी मेहत्याची अंगे भरी. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला पाडेवार. या संत महात्म्याच्या घरामध्ये देव राबला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, संत महात्म्याने देव सुद्धा जिंकला. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांचं जीवन पहा. महाराज नाथ महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर नाथ महाराजांच्या दारामध्ये भगवान परमात्मा चोपदारकीचं काम करत होते. नाथ महाराजांच्या जीवनाचं आपण वर्णन केलं तर नाथ महाराजांचं जीवन दोन्ही गोष्टीनं परिपूर्ण होतं. व्यावहारिक दृष्टीनेही परिपूर्ण होते नाथ महाराज आणि पारमार्थिक दृष्टीने सुद्धा परिपूर्ण होते. तुकोबारायांचं जीवन घ्या, बाकी संत महात्म्याचं जीवन घ्या, व्यावहारिक दृष्टीने त्यांचं जीवन कमी जास्त होतं, पण नाथ महाराजांचं जीवन व्यावहारिक दृष्ट्याही तेवढं श्रीमंत होतं आणि पारमार्थिक दृष्ट्याही तेवढंच श्रीमंत होतं. किती संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा. हरी बोल. एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा. संत माझी स्वामी सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतांमध्ये राजापदी प्राप्त झाली नाथ महाराजांना. सगळ्या संतांमध्ये श्रीमंत नाथ महाराज होते. किती श्रीमंत होते असं म्हणतात, नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये रोज पुराण चालायचं. काय चालायचं? पुराण म्हणजे पुराण पोथी. रामायण असेल, भागवत असेल, कुठलाही ग्रंथ त्या वाड्यामध्ये नाथ महाराज सांगायचे. जसा 8 दिवस आपल्या गावामध्ये काय असतो? सप्ताह असतो, भागवत कथा असते. तसं नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये जसा 8 दिवस आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, तसं नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये वर्षभर सप्ताह चालायचा. कसा? वर्षभर. आणि जे ऐकायला येणारे जे श्रोते आहेत त्यांना रोज पुरणपोळीचं जेवण राहायचं. कशाचं? पुरणपोळीचं. आणि पुरणपोळी सुद्धा कशी माहिती का? एवढी भारी पुरण होती नाथ महाराजांच्या घरची. गिरजाबाईच्या स्वतःच्या हाताने नाथ महाराज त्या ठिकाणी, गिरजाबाई स्वतः त्या ठिकाणी पुरणपोळ्या तयार करायच्या. पुरणपोळी अशी होती महाराज, असं म्हणतात, होटाने खायची. कशाने? होटाने खायची अशी पुरणपोळी होती. आणि आजकालची पुरणपोळी इकडून नवऱ्याने धरायची आणि इकडून बायकोने धरायची. तुटली तर तुटली अशी युती पक्की असते बघा काय काय पोळ्याची. अशा पोळ्या असतात महाराज. ते नाथ महाराजांच्या घरची पोळी होती महाराज. आणि तिथं खायचं. ऐकायला येणाऱ्याने काय करायचं? ते जेवण करायचं. तिथं पुरणपोळीचा बेत खायचा. तूप त्या ठिकाणी वाटीनं, मोठमोठी वाटी त्या ठिकाणी तूप खायचं. आणि इथं तर खायचं. पण जात असताना, कुठं? घरी जात असताना नाथ महाराजांचे सेवक दारामध्ये उभे राहायचे. नाथ महाराजांचे सेवक दारामध्ये उभे राहायचे. जाणाऱ्याला, प्रत्येक जणाला 1-1 किलो हरभऱ्याची डाळ, 1-1 किलो गुळाची ढेप आणि 1 किलो तुपाचा डबा. इथं तर खाच खा, पण घरी गेल्यावर सुद्धा करून खा. तुम्ही म्हणता आता महाराज लोक असे का भेटत नाहीत?
आताचे असे महाराज लोक का नाहीत? आताचे महाराज लोक तुमचाच गुळ खातेत. विठाला विठाला विठाला. ते श्रीमंत नाथ महाराज होते महाराज. तेवढी श्रीमंती त्यांच्याकडे होती. असं म्हणतात नाथ महाराजांच्या घरी एकदा चोरी झाली. काय झाली? चोरी झाली. चोरी 24 प्रकारचे चोर नाथ महाराजांच्या घरामध्ये शिरले. किती? 24 चोर शिरले. किती? 24 चोर नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये शिरले. वाडा फोडला. एका चोरानं 2 क्विंटलचं गाठोड बांधलं. कशाचं? कचऱ्याचं नाही, मग सोन्याचं, ओतीव सोन्याचं. 2 क्विंटलचं गाठोड एका चोराने बांधलं. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला, चौथ्याने पाचव्याला, असे 23 जण गाठोड घेऊन बाहेर गेले. 23 गेले. किती राहिले आता? किती राहिले? एक राहिला ना. का बरं राहिला एक? अहो त्याला उचलून द्यायलाच कोणी नव्हतं ना. 23 जण गेले म्हणजे त्याला 24वा राहिला होता, त्याला उचलून द्यायलाच कोणी नव्हतं. त्याने आवाज दिला, अरे तुम्ही 23 जण निघाले, मला कोण उचलून देईल? तेवढ्यात नाथ महाराजांचा दरवाजा वाजला. नाथ महाराजांची कडी वाजली. नाथ महाराज दरवाजातून बाहेर आले आणि नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, अरे बाबा त्यांना जाऊ दे, मी देतो तुला उचलून. ही नाथ महाराजांची श्रीमंती. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावामध्ये, सगळ्या पैठणमध्ये बातमी पसरली. नाथ महाराजांचा वाडा फुटला. नाथ महाराजांचा वाडा फुटला. चोरी झाली अशी दौंडी पेटली. आणि मुनिमाला सांगितलं नाथ महाराजांनी, जा आपल्या वाड्यामध्ये रात्री जी चोरी झाली त्याचा काय आणा? ताळाबंद. म्हणजे काय आणा? किती नेमकी चोरी किती झाली याचं काय आणा? ताळाबंद लिहून या. मुनिमाला सांगितलं. मुनीम गेला आणि मुनीम गेल्यानंतर अर्ध्या तासामध्ये ताळाबंद घेऊन आला. आणि मुनिमाने सांगितलं, महाराज आपल्या वाड्यामध्ये जरी रात्री जी चोरी झाली ते चोरी म्हणजे फक्त आपल्या वाड्यामध्ये येणारं 1 महिन्याचं व्याज फक्त चोरीला गेलंय. आलं का लक्षात तुमच्या? नाही आलं तर सप्त संपलं येईन. विठाला विठाला विठाला. मला सांगा, एका चोराला 2 क्विंटलचं गाठोडं उचलत नव्हतं. एवढी चोरी झाली नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये. तरी नाथ महाराज ते मुनी म्हणतोय फक्त 1 महिन्याचंच व्याज चोरीला गेलंय. मग महिन्याचं व्याज किती? वर्षाचं व्याज किती? मुद्दल किती? विठाला विठाला विठाला. एवढे नाथ महाराज श्रीमंत होते. एवढे नाथ महाराज श्रीमंत होते. ही झाली व्यावहारिक संपत्ती. पारमार्थिक संपत्ती नाथ महाराजांची ऐकायची का तुम्हाला? द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, वस्त्रे गंगा तिरी धूत आसे, सेवेसी तत्पर ठायेचाची ठाई, निळामणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारे करीतसे. साक्षात दत्त भगवान नाथ महाराजांच्या घरावरती चोपदारके करायचे. त्याचं एकच कारण आहे, नाथ महाराजांनी देव जिंकला. विठाला विठाला. पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की देव जिंकला महाराज. देव जिंकावा लागतो. देव जिंकल्याशिवाय तुमच्या जीवनाचं वर्णन या ठिकाणी होत. सडा समर्जन स्वयंकरी हारी, सडा समर्जन स्वयंकरी हारी, उदकन्य भारी गंधकाची, उदकन्य भारी गंधकाची.
उदकते भरे गंध घासी. भगवान परमात्मा गंध घासून देण्याचं काम नाथ महाराजांच्या घरामध्ये करायचे महाराज. नाथ महाराजांनी काय जिंकला? देव जिंकला महाराज. संत महात्म्याने काय जिंकला? देव जिंकला. बाजारामध्ये कॅसेट येतात बघा. बाजारामध्ये एका भक्ताचं वर्णन आलेलं आहे त्या कॅसेटीमध्ये. बाजारात कॅसेट येतात. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. त्या गीतामध्ये एका भक्ताचं नाव आहे कानोपात्रा. काय नाव आहे? कानोपात्रा. ती कानोपात्रेचं जीवन असं होतं महाराज. वेश्येची मुलगी होती. कोणाची? एका वेश्येची मुलगी होती. 16.5 वर्षाचं वय त्या मुलीचं. किती? 16.5 वर्षाचं वय आहे. रोज दारामध्ये बसायची. दिसायला एवढी सुंदर होती असं म्हणतात. पान जर खाल्लं पान तर गळ्यातून जाताना दिसायचं. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ फुलून जायचं. एवढी सुंदर होती. तिची एक आठ होती, जगामध्ये माझ्यापेक्षा जो सुंदर पुरुष असेल त्याच्याशीच मी लग्न करणार, अन्यथा लग्न करणार नाही. रोज दारामध्ये बसायची, श्रृंगार करायची, रोज दारामध्ये बसायची आणि सुंदर पुरुषाची वाट पाहायची. पण दारावून जाणारा एकही सुंदर पुरुष तिला दिसत नव्हता. दारावून जाणारा प्रत्येक पुरुष त्या कानोपात्रेचं सौंदर्य 2-2 तास लोक पाहत बसायचे, पण तिला मात्र कोणीही सुंदर दिसत नव्हतं. पुरुष पाहत होते याच्यात नवल नाही, स्त्रिया सुद्धा त्या ठिकाणी त्या कानोपात्रेचं सौंदर्य पाहत होत्या. एवढे दिसायला सुंदर होती. एक दिवस वारकऱ्याची दिंडी गावामध्ये आली. आता वारकऱ्याची दिंडी गावामध्ये आल्यानंतर वारकरी सगळे भजनामध्ये दंग झाले. भजन करत आहेत वारकरी. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वारकरी भजन करतायत आणि भजन करत असताना वारकरी त्या ठिकाणी अभंग गात आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण तेज पुंजाळले, नवर्णवे तेथेची शोभा, कानडाव विठ्ठलो कर्नाटको, येणे मजला वेला वे. टाळी वाजवा एकदा. येणे मजला वेला वेधू. असा पांडुरंग परमात्म्याचं वर्णन महाराज वारकरी करू लागले. एवढं सुंदर अंग कांती मुख बाळ
आवाजाची, गायनाची आणि साधनेची ताकद अशी असते महाराज. साधनेमध्ये ताकद असते. गायल्याच्या नंतर माणसं अशी शांत बसावे, याला म्हणतात गायनाची ताकद, याला म्हणतात साधनेची ताकद. ही साधना आहे. काय? मी वारकऱ्याचे सांगवल्याने कोणाचे सांगत नाही, वारकऱ्याची साधना आहे. असं वारकऱ्याने गायल्यानंतर महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं. कानोपात्र्या जीवनामध्ये काय झालं असेल? कानोपात्र्याच्या जीवनामध्ये असा बदल झाला. वारकरी गायन करतात, वारकरी अभंग गाताय. सुंदर ध्यान राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. आपणही रोज ऐकतो महाराज, आपणही रोज ऐकतो, काकडा करतो, पण आपल्या लक्षात कधी येत नाही. ते शब्दाची ताकद आपल्या लक्षात येत नाही. ते शब्द कसे गायलेत त्यांनी हे आपल्या लक्षात येत नाही. पण ती कानोपात्रा होती, तिनं त्या शब्दावरती ध्यान ठेवलं आणि ती वाट पाहत होती सुंदर पुरुषाची. आणि वर्णन अभंगामध्ये केलंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. असा कोण आहे? कानोपात्रेचं लक्ष त्या शब्दावरती गेलं. कानोपात्रेनं आतापर्यंत आपली जागा सोडली नव्हती, पण संत महात्म्याचे शब्द ऐकले, वारकऱ्याचे शब्द ऐकले आणि कानोपात्रेने आपली जागा सोडली. याच्यातून मला एक भाव सांगायचा आहे. जोपर्यंत आपण आपली जागा सोडत नाही तोपर्यंत देव भेटत नाही किंवा संत महात्म्याची भेट होत नाही. जोपर्यंत आपण जागा सोडत नाही, आपल्याला आपली जागा सोडावी लागते, म्हणजे आपला अहंकार टाकून द्यावा लागतो. त्यावेळेस संत महात्म्याची भेट होत असते. आणि कानोपात्रेने आपली जागा सोडली आणि खाली आली कानोपात्रा आणि संत महात्म्याच्या चरणावरती लागली आणि विचारलं, पुसावेशी हेची वाटे जे जे भेटे तयाशी. त्या संत महात्म्याला विचारू लागले, अहो तुम्ही जे अभंग गाताय ना, सुंदर ते ध्यान राजस सुकुमार मदनाचा पुतळा, असा कोण आहे? कोणाचं तुम्ही वर्णन करताय? असा कोण आहे? असा कोण आहे जगामध्ये सुंदर, जो माझ्यापेक्षा सुंदर आहे का? त्यावेळेस वारकरी दादा हसले. वारकरी दादा सांगितले, अगं तुझ्यापेक्षा नाही, लाखो